साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून वाटप केल्या जाणाऱ्या रेशन दुकानाची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी अचानक झाडाझडती घेतली। जिल्हाधिकारी शंभरकर यांनी अचानक केलेल्या या तपासामुळे दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत। राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने रेशन दुकानातून दिले जाणारे धान्य गोरगरिबांना मिळते का याची तपासणी करण्याच्या सूचना राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे, पुरवठा निरीक्षक अनिल शहापुरे, प्रभाकर घायाळ, रेशन दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांना सोबत घेत अशोक चौकातील दुकान नंबर 64 गाठले। या दुकानात प्रवेश करताच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम धान्याची तपासणी केली। यानंतर रजिस्टरमधील नोंदी आणि पॉश मशीनमधील नोंदींची तपासणी केली। ISO मानांकन प्राप्त दुकानात सर्व सोयी सुविधा आहेत का, ग्राहकांच्या माहितीसाठी फलक लावले आहेत का याची तपासणी केली। यावेळी दुकानात धान्य घेण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकांशी त्यांनी संवाद साधला। धान्य वेळेत मिळते का, जास्तीच्या पैशांची मागणी केली जाते का, प्रत्येक महिन्यात धान्य मिळते का, अशा अनेक चौकशा करत शंभरकर यांनी ग्राहकांना दिलासा दिला। शहरातील 5 आणि जिल्ह्यातील 5 अशा एकूण 10 दुकानांची तपासणी केली जाणार आहे। तपासणीच्या वेळी उचललेले धान्य आणि विक्री केलेले धान्य यामध्ये तफावत आढळून आल्यास दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीची रेशन दुकानदारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे।